नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुका होऊन आता वर्ष लोटलेलं आहे. पण ज्या वेळेला निवडणुका पार पडल्या त्यानंतर जो काही महाराष्ट्रामध्ये निकाल लागला, त्या निकालामुळे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. आणि त्याचं कारण हेच होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फरक पडला होता, जे काही काँग्रेस किंवा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला यश मिळालं होतं, ते पाहता विधानसभा निवडणुकीत सुद्धा तसंच दमदार यश मिळेल अशी अपेक्षा होती. पण विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, महायुती यांनी दमदार यश मिळवलं. यांनी एक प्रकारे विक्रमी अशी कामगिरी केली. आणि ती विक्रमी कामगिरी झाल्यानंतर स्वाभाविकच या धक्क्यातून सावरणं महाविकास आघाडीला अशक्य होतं. मग आता याला कारण काय द्यायचं? तर स्वाभाविकच कारण काहीतरी शोधलं पाहिजे. आपला पराभव तर मान्य करायचा नाही आहे. मग त्यांनी त्यावेळेला वोट चोरी, EVM मशीन किंवा निवडणूक आयोगच कसा भारतीय जनता पार्टीच्या हातातलं बाहुलं बनलेलं आहे, त्यांच्या तालावर नाचतो आहे, ही सगळी कारणं जे ती पुढे केली. आणि अनेक दिवस मी त्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर आत्तापर्यंत हीच सगळी कारणं रोजच्या रोज दिली जात आहेत. आणि आपण पाहिलं की काँग्रेसचे नेते, खासदार आणि सध्या विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देऊन कशी काय वोट चोरी झाली याचं एक सादरीकरण केलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ कसे झालेले आहेत, कसे दुबार मतदार आहेत, कसे फोटो जे आहेत ते एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, एकाच घरामध्ये 100 मतदार आहेत, असे अनेक आरोप केले. आणि त्यातून हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे सगळं झाल्यामुळेच महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपाने किंवा NDAने जिंकल्या, हे त्यांनी वारंवार सांगितलं. आणि मग त्याचीच री जी आहे ती बाकीच्या सगळ्या विरोधकांनी सुद्धा ओढली. उभाटाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं सादरीकरण केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की बघा कशी वोट चोरी झालेली आहे. EVM मशीनचा तर मुद्दा त्याच्या आधीपासूनच होता, तो सुद्धा पुन्हा एकदा आळवला गेला त्याचा राग की EVM मशीनमध्ये घोळ आहेत, त्याच्यामुळेच हा विजय झालेला आहे. आता हे सगळे मुद्दे जे आहेत, वोट चोरी असेल किंवा EVM मशीनचा मुद्दा असेल किंवा निवडणूक आयोगावर जे आरोप झाले, निवडणूक आयुक्त जे आहेत ज्ञानेश कुमार, हेच कसे भारतीय जनता पार्टीचे एक प्रकारचे समर्थक आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला. आणि त्याचीच री विरोधकांनी सुद्धा ओढली. पण आत्ताच ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीला दणदणीत यश मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा अधिक जागा त्यांच्या निवडून आल्या. म्हणजे तिकडचे नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आले. त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर जवळपास समाधान मानावं लागलेलं आहे. त्यात काँग्रेसची स्थिती जरा बरी आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पराभव कसा मान्य करायचा? पण त्यावेळेला वोट चोरी किंवा EVM मशीन किंवा निवडणूक आयोग हे आरोप होताना दिसत नाहीये. विरोधक जे आहेत ते आरोप करतायत की हा सगळा विजय जो आहे त्याच्यामध्ये घोळ आहे. पण तो घोळ कशामुळे झालेला आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे जे काही निवडून आलेले आहेत लोक महायुतीचे, हा सगळा पैशांचा खेळ आहे. भरपूर पैशांचा पाऊस पाडण्यात आल्यामुळे हा विजय मिळालेला आहे. सगळ्या मतदारांना भरपूर पैसे दिले आणि त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात नगराध्यक्ष निवडून आले असा दावा करण्यात आलेला आहे. आता निवडणुकांच्या दरम्यान पैशांचं वाटप होतच नाही असं अजिबात आपण म्हणू शकत नाही. पैशांचं वाटप अनेक ठिकाणी काही कार्यकर्ते, काही लोक करत असतात. आणि त्यात कोणताही पक्ष हा अपवाद नसतो की अमुक हा एकच पक्ष पैशांचं वाटप करतो, बाकीचे सगळे पक्ष हे धुतल्या तांदळासारखे असतात असं अजिबात नाही. सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते, सगळेच कार्यकर्ते करत नसतील, पण काही कार्यकर्ते असे असतात जे पैशांचं वाटप करतात, साड्यांचं वाटप करतात, दारूचं वाटप करतात आणि त्यातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात ते सगळेच मतदार त्यांना मतदान करतातच असंही नसतं. आणि ही सगळी जी काही कृती आहे, पैसे वाटणं, दारू वाटणं, साड्या वाटप करणं, हे निश्चितपणे योग्य नाहीच आहे, तो गुन्हाच आहे.
त्यामुळे त्याचं समर्थन होऊच शकत नाही. पण आत्ता जो काही आरोप विरोधक करतायत की हे सगळं पैशांचा खेळ आहे, पैसे वारेमाप वाटल्यामुळेच हा विजय मिळालेला आहे, याच्यात कुठेही वोट चोरीवर त्यांनी खापर फोडलेलं नाही की ईव्हीएम मशीनवर फोडलेलं नाही किंवा निवडणूक आयोगावर फोडलेलं नाही. सगळा रोग कुठे आहे तर पैशांवर आहे. मग प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की जर पैशांवर अशा पद्धतीने तुम्ही रोग त्याच्यावर ठेवत असाल की पैशांमुळेच हा सगळा विजय मिळालेला आहे, तर याचा अर्थ असाही होतो की महाराष्ट्रातले सगळे मतदार जे आहे ते पैसे घेऊन मतं देत आहेत. विरोधकांना पटतंय का? विरोधकांचा हा जो आरोप आहे की सगळं काही पैशांमुळे झालं, तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या मतदारांनी मतदान केलं या ठिकाणी नगरपालिकांमध्ये, त्या सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत. आणि मग काँग्रेसचे जे काही 31-32 नगराध्यक्ष निवडून आले, उबाटा आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे काही 9 आणि 10 नगराध्यक्ष निवडून आले, ते कसे काय निवडून आले? त्यांनी कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. म्हणजे आम्ही जिंकलो तर आम्ही जनतेच्या विश्वासावर जिंकलो, तुम्ही जिंकलात तर पैशांच्या खेळावर जिंकलात. हा जो काही आरोप आहे तो हास्यास्पद ठरतो. त्यामुळे एक प्रकारे हा जो काही दावा केला जातो तो एक प्रकारे मतदारांचा अपमान नाही आहे का? की महाराष्ट्रातले मतदार हे पैसे घेतात आणि कोणालाही निवडून देतात, जो कोणी पैसे देईल त्याला ते निवडून देतात. एक प्रकारे मतदारांचा अपमानच आहे. मतदार हे कसं काय सहन करू शकतील? ठीक आहे, काही मतदार त्याच्यातले पैसे घेतात, काही दारू घेतात, काही साड्या वाटप केल्या साड्या घेतात, पण याचा अर्थ सगळेच मतदार महाराष्ट्रामधले असंच करतात आणि अशा माध्यमातूनच मतदान करतात असं कसं काय म्हणता येऊ शकतं? विरोधकांकडून असाही दावा केला जातो की आत्ताच पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीने दणदणीत यश मिळवलं. भाजपाला तर मतदारांनी थाराच दिला नाही. त्यावेळेला बोलताना काय म्हणतात विरोधक, तर आम आदमी पार्टीने जे काही यश मिळवलं त्याच्यातून दिसून येतं की जनतेचा विश्वास कसा आहे त्यांच्यावर. भाजपाने तिथे पैशाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्याला दाद लागू दिली नाही. म्हणजे एक असं दुटप्पी बोलणं आहे पा. म्हणजे पंजाबमधली जनता जी आहे ती सुज्ञ आहे, जी पैसे घेत नाही. भाजपने पैसे दिले पण ते घेतले नाहीत त्यांनी आणि आम आदमी पार्टीला निवडून आणलं. आणि महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे, भ्रष्टाचारी आहे, पैसे गोळा करणारी आहे, की जी पैसे घेते आणि कोणालाही ज्याला जो कोणी पैसे देईल त्याला मतदान करते आणि त्या पद्धतीने भाजप आणि महायुतीला त्यांनी मतदान केलं, असाच अर्थ होतो याचा. तेव्हा हे जे दुटप्पी वागणं आहे हे याच्यातून दिसून येतं. आपला पराभव मान्य करायचा नाही, आपण मेहनत घेतली नाही. या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकीत आपण पाहिलं की महायुतीचे सगळे प्रमुख नेते, मग देवेंद्र फडणवीस असतील जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ह्या सगळ्यांनी किती धावपळ केली, धडपड केली, वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. 51 प्रचार सभा प्रत्येकाने जवळपास घेतल्या असं म्हटलं जातं. त्या घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावागावांमध्ये ते गेले, कार्यकर्त्यांना जोडलं, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रोत्साहन त्यांना मिळावं, उत्साह त्यांचा वाढावा, यासाठी हे सगळे नेते तिथे गेले. त्या मेहनतीचं चीज झालं आणि त्यांना एवढी मतं मिळाली. हे मान्य करायचं नाही. आपण मेहनत घेतलीच नाही, आपले नेते घरीच बसून राहिले, ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, मोठ्या नेत्यांनी कशाला त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे असा दावा करत आपण त्यात सहभागी झालोच नाही. आणि मग हरल्यावर मात्र काय सांगायचं की त्यांनी पैशाचा खेळ केला. म्हणजे हा थेट महाराष्ट्रातल्या जनतेवर आरोप आहे की महाराष्ट्रातली जनता ही पैसे घेते आणि मतदान करते, पण पंजाबमधली जनता मात्र करत नाही. दुसरा एक मुद्दा या निमित्ताने, निवडणुकांच्या निमित्ताने सांगावा असं वाटतं तो म्हणजे काँग्रेस ही सध्या उत्तर भारतीयांना हाक देते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला आठवण झाली ती उत्तर भारतीय मतदारांची. अर्थात उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा यापूर्वीपासून आधार राहिलेला आहे, पण गेल्या काही वर्षामध्ये खूप चित्र बदललं. राम मंदिराचा मुद्दा आला तर भारतामध्ये त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं चित्र पाहायला मिळालं
आणि मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातला मतदार जो आहे हा भाजपाकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. काँग्रेसचा तो मतदार हळूहळू त्यांच्यापासून दूर होत गेला. आता त्यांना पुन्हा एकदा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मुंबईतली काँग्रेस करते आणि त्यासाठी मुंबईतल्या ज्या प्रमुख आहेत, काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि खासदार सुद्धा आहेत वर्षा गायकवाड, यांनी तसा जाहीरनामा प्रसिद्ध केले आणि त्यासाठी मुंबईतले वेगवेगळे रिक्षावाले असतील, फेरीवाले असतील, धोबी असतील, जिथे प्रामुख्याने उत्तर भारतीय काम करतायत, उत्तर भारतातून बिहारमधनं आलेले लोक, त्यांच्याशी चर्चा करून हा जाहीरनामा तयार केलेला आहे. त्यांना कुठेतरी आश्वासनं दिलेली आहेत. ते करायला काहीच हरकत नाही, कारण प्रत्येकाचं काम आहे ज्या कोणत्या मतदारांना आकर्षित करायचे, त्यांना कोणती आश्वासनं द्यायची आहेत, ते काम प्रत्येक पक्ष करू शकतो. त्यात वावगं काहीच नाही. पण आज जेव्हा काँग्रेस या उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करते त्यावेळेला विचार करावासा वाटतो की मध्यंतरीच हिंदी आणि मराठी भाषेवरनं वाद निर्माण झाला. हिंदी भाषा नकोच, हिंदी भाषेची सक्ती नको, ती लादली जाऊ नये, अशा पद्धतीचं आंदोलन झालं. त्यावेळेला मात्र काँग्रेसने कुठेही हिंदी भाषिकांची बाजू घेतलाय दिसून आलं नाही. उलट काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, ते हिंदीपासून दूर जाऊच शकत नाहीत. त्यांना भारतातल्या वेगवेगळ्या भागात जाताना, तिकडे निवडणुका लढवताना हिंदी भाषेचाच वापर करावा लागतो. पण तरी त्यांनी हिंदी भाषिकांची बाजू घेतली नाही. ते गप्प बसून राहिले, कारण सोबत होते उद्धव ठाकरे. त्यांची भूमिका ही हिंदीच्या विरोधात होती. मग महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरेंना विरोध कसा करणार, म्हणून ते गप्प बसून राहिले. आता भाजपाच्या एका आमदाराने एका उत्तर भारतीय रिक्षावाल्याला मारहाण केल्याचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते. मग त्याच वेळेला हिंदी आणि मराठी या भाषेचा वाद असताना काही ठिकाणी अमराठी लोकांना मारहाण झाली. ते मराठी बोलत नाहीत यावरनं मारहाण झाली, ते दादागिरी करतात म्हणून मारहाण झाली. त्यावेळेला काँग्रेसने त्या अमराठी माणसांची बाजू घेतल्याचं दिसलं नाही, कुठेही त्यासाठी ते धावून गेल्याचं दिसलं नाही. उलट अशा सगळ्या उत्तर भारतीय लोकांना गायपट्ट्यातले मतदार असं हिणवलं जातं. त्यावेळेला काँग्रेस काहीच बोलत नाही. आता मात्र हे मतदार हवेत, कारण का आता निवडणुका जिंकायच्यात. मुंबईत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आहेत, त्यांची मतं मिळवली पाहिजेत. ती कोणी मिळवावीत, मराठी माणसाची मतं कोणी मिळवावीत, पण दुटप्पीपणा तरी करू नका. निवडणुका आल्या की फक्त बाजू घ्यायची, बाकीच्या वेळेला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं जर चित्र असेल तर कशा पद्धतीने त्या मतदारांना तुम्ही हाक देता किंवा तसा तो अधिकार तरी राहतो का तुम्हाला, हा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.